आज आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत. त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे, लोखंडाचा तवा. इथे पोळपाट घेतलेला आहे आपण. पोळपाट सराटा थोडंसं पाणी लावायसाठी, चिमटा वाळायसाठी. तवा गरम होत आहे आणि ज्वारीचं पीठ आपल्याला मीठ टाकून भिजवायचं आहे. कमी करून देते आता. गॅस तापला आहे, तवा तापलेला आहे आपला. मीठ घालून ज्वारीचं पीठ खूप चुरायचं आहे, खूप चुरून घ्यायचं आहे पाण्याने भिजून. चांगला चुरून घ्यायचा आहे भाकरीचा. भाकरीचा उंडा चांगला नरम चुरून घ्यायचा. अशा प्रकारे हा उंडा आपण भाकरीचा घेतलेला आहे. पोळपाटाला पीठ लावलेलं आहे. ज्वारीचं पीठ कणिक काही लावू शकतो. थापून घ्यायची आपल्याला भाकरी. हाताने हा उंडा असा 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 करून घ्यायचा आहे. पातळ जाड आपल्याला जशी वाटली तशी आपण करू शकतो. अशा प्रकारे तवा गरम झालेला आहे. हाताला अजून आपण पीठ लावायचं थोडंसं आणि हलक्या हाताने काठं 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 यायचे. हातावरची भाकरी करायची आपल्याला. काठं 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 हे करायचे आपल्याला, थापायचे असे. अशा प्रकारे थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे. अजून हाताला पीठ लावून अजून करून घेऊ आपण अशी अशी थोडीशी. अशा प्रकारे छोट्या मोठ्या जशा वाटल्या आपल्याला तशा करू शकतो आपण. थोडंसं पाणी लावून घ्यायचं टाकल्याबरोबर. तवा तापलेला आहे, तापलेला पाहिजे तवा, एकदम तापलेला ठेवा आणि मग कमी करून घ्या. अशा प्रकारे मोठ्या आणि जाड आणि मोठ्या सुद्धा करू शकता तुम्ही. होऊ द्यायचे अजून. ती होऊ द्यायची आपल्याला. तोपर्यंत दुसरा उंडा आपण चुरून घेऊ भाकरीचा. चांगला चुरला की त्याला चिक्की येते. तव्याला थोडंसं पाणी लावून द्यायचं. पाणी लावून ओला करायचा तवा तर सराट्याला आणि काठा काठाने यायची. काठा काठाने केल्यावर थोडीशी आता मोठा केला आहे गॅस मी, कारण जाड तवा आहे तो लोखंडाचा. पलटून द्यायचं आता. पलटून घेऊ आणि दुसरी चुरून घेऊ. अजून याच्यावर पीठ लावून घेऊ. दुसरा उंडा चांगला नरम चुरून घ्यायचा आहे, म्हणजे काठाने तुटत नाही ते. हात गॅस कमी करून टाकू आपण. कमी करून टाकू गॅस. आता मोठी भाकरी करायची आपल्याला थोडीशी. पीठ लागलं की चिपकत नाही. मग पीठ ज्वारीचं कणिक लावलं ही भाकरी करून होत आलेली आहे. तशाच प्रकारे हळूहळू जोर न लावता जास्त हलक्या हाताने पाहिजे.
करायची आहे. ही आता आपण या गॅसवर आपण कमी याच्यावर ठेवून देऊ. ती भाकरी शेकेपर्यंत आपण ही दुसऱ्या ह्याच्यात हे करून घेऊ आपण याच्यात. हे पलटून देऊ तोपर्यंत. ही थोडी जाडी असली तरी काठाकाठाने याच्यावरच आपल्याला हाताने पातळ करून टाकायचे. ही मोठी आणि जाड केली आपण. गॅस कमी करून घ्यायचे. हे चिमट्याने इथे हजर असलं की मोठं करायचं आहे चिमट्याने, नाही तर कमी करायचं. चांगली शेकल्या गेली पाहिजे ना, जाड असतं त्यामुळे चांगली शेकल्या गेली पाहिजे. अशा प्रकारची भाकरी झालेली आहे. ही मोठी आहे आपली भाकरी. मोठ्या ह्याच्यावर होऊ द्यायची. हे काढून घेऊ आपण. हे 2 मिनिट होऊ द्यायचे. कमी असतानाच गॅस, हाताने जाड वगैरे काठं असले की आपण झालेली आपली पलटून टाकू. अशा प्रकारे छोटी मोठी लहान मोठी आपल्याला जशी वाटली तशी आपण इथे करू शकतो. मोठ्या ह्याच्यावर एक भाकरी होत आहे आपली. इकडे गॅस पेटवून देऊ आपण, म्हणजे इथे शेकता येईल ते. जाड असल्यामुळे ही शेकायला वेळ लागेल. खालून चांगली होऊ द्यायची. भाकरी आहे थोड्या जाडच बऱ्या वाटतात, एकदम पातळ भाकरी चांगल्या नाही खावं. अशा प्रकारे आपण हा गॅस बंद करून टाकू. आता हे बघू शकता तुम्ही इकडून झालेली आहे पूर्ण. आता काठ आपल्याला मोठा करून काठ हे करायचं आहे. काठ शेकून घेऊ आपण याच्याकडे.
अशा प्रकारे जाड असल्यामुळे थोडी होऊ द्यायची. झाल्यावर तवा गरम राहा आणि तव्यावर दोन वेळा करायची. अशा प्रकारे आपल्या तयार आहेत ज्वारीच्या भाकरी. लहान बाळ पाहिजे असेल तर लहान आहे, हे लहान आहे, पूर्ण फुगलेली आहे. तशी पण जाड लहान मोठी जशी आपल्याला वाटली तशी आपण करू शकतो. आणि याच्यासोबत आपल्याला हिरव्या मिरचीची चटणी, लाल मिरचीची चटणी, वांग्याचं भरीत, बेसन, पिठलं जे वाटलं ते तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे भाकरी तब्येतीलाही उत्तम आहे. संध्याकाळी रोज भाकरी खाल्लं तर तब्येती आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. दूध भाकरीचा काला करून सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे ज्वारीची भाकरी बनवा. हिवाळ्यात आणि हमखास बनवतात ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. तर बनवा अशी भाकरी ज्वारीची.